आकाशवाणी औरंगाबाद. वैभव जोशी ठळक बातम्या देत आहे. साखरेच्या किमती नियंत्रणात राहाव्यात आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 27 ऑक्टोबर 2016 रोजी घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. साखर कारखान्यांमधून निघणाऱ्या साखरेच्या विक्रीवर आणि किरकोळ विक्रीवर अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्यामार्फत नियंत्रण ठेवलं जातं. गेल्या वर्षी साखरेचं उत्पादन कमी झाल्यानं साठेबाजी होऊ नये म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार कार्डशी संलग्नित सेवा देणाऱ्या 8 अवैध संकेतस्थळांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. नागरिकांनी www.uiday.gov.in या प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच आधार कार्डशी संबंधित माहिती घेऊन व्यवहार करावेत, असं आवाहन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी केलं आहे. असे अवैध व्यवहार करणाऱ्यांविरुद्ध 3 वर्ष तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद यासंबंधीच्या कायद्यात आहे. आतापर्यंत देशात 113 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना आधार क्रमांक देण्यात आले आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरण साईच्या काही केंद्रांची अवस्था दयनीय असून प्रशिक्षक आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत नसल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. साई केंद्रांमधल्या सुविधा तसंच प्रशिक्षकांच्या कामगिरीबद्दलचा अहवाल त्यांनी मागवला आहे. अत्याधुनिक तंत्राचा वापर करत किती खेळाडू घडवले हे पाहिल्यानंतरच यापुढे प्रशिक्षकांच्या वेतनात वाढ केली जाईल. याशिवाय प्रशिक्षक स्वतः किती तंदुरुस्त आहेत यावर भर दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं. सीमेवर तैनात जवानांना मिळणाऱ्या आहाराच्या दर्जाबद्दल सामाजिक संपर्क माध्यमातून प्रश्न उपस्थित करणारा जवान तेज बहादूर यादव यांना सीमा सुरक्षा दलातून बडतर्फ करण्यात आलं आहे. या संदर्भात झालेल्या चौकशीत भोजनाच्या दर्जाबाबत यादव यांनी लावलेले आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.